नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत लातूरमधील सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर या ठिकाणी. पाहू शकता पाठीमागं मंदिर आहे आणि आपल्यासोबत आलेला आहे दीपक. तर आज आपण मंदिराचा इतिहास पाहणार आहोत, तर बनवून राहा व्हिडिओमध्ये शेअर करा. तर इकडे मंदिराच्या समोरच खुली जागा आहे आणि इथं दरवर्षी जत्रा भरते. आता या जागेमध्ये सध्या शेती करले आहेत, तिकडं मका लावलेले आहेत. तिथून एंट्री गेट आहे मेन. समोर आल्यानंतर तुम्हाला इथं मंदिर दिसेल. सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर लातूरपासून 2 किलोमीटर अंतरावर असून हे मंदिर लातूरचे ग्रामदैवत आहे. याची निर्मिती 12व्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या कालखंडात झाली. राजा अमोघ वर्ष तिसरा यांनी मंदिराची स्थापना केली. 700 वर्ष पुरातन असणारे हे मंदिर लातूरमधील लोकांचे प्रमुख श्रद्धास्थान तसेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. असा काही मंदिराच्या समोर हॉल आहे आणि इथं झिगझॅगमध्ये जाळी मारलेली जाते जत्रेच्या टायमिंगमध्ये गर्दी होणे म्हणून आहे. इथून एकेकाला आतमध्ये सोडतात. सिद्धेश्वर मंदिराचे बांधकाम अत्यंत मोहक व दगडी बांधकाम कोरीव स्वरूपाचे असून यात एकूण 52 वस्तींचा समावेश आहे. यात एक संस्कृत भाषेत शिलालेख असून हा शिलालेख 700 वर्ष जुने असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात येते. इथून आता आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये असं आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे. इथे एक मोठी घंटा अडकवण्यात आलेली आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी यात्रा भरते. यात्रा 15 ते 20 दिवस चालते. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणाहून भाविक यात्रेला मोठ्या संख्येने येतात. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून देखील भाविक यात्रेला येतात. मंदिराच्या भिंतीवर अनेक कोरीव शिल्प आहेत. सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1910 साली झाला. या मंदिराबाबत इतिहासात अनेक पुरावे आढळतात. मंदिराच्या राईट साईडला या ठिकाणी वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि ते एक छोटीशी देवळी आहे. यामध्ये 700 वर्षे जुना एक शिलालेख आढळतो. आता आपण मंदिराच्या बॅक साईडला जाऊया. तर असं काही आहे बॅक साईडला. तर मी या व्हिडिओला इथं एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.